देशामध्ये नव्हेच तर परदेशामध्ये सुद्धा आपल्याला ही स्पर्धेचा थेट प्रक्षेपण आपण पाहू शकता. प्रिन्स मूवीज या चॅनलवरती जाऊन मैदान क्रमांक 4 आपण येथे स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. सामन्याला सुरुवात होईल. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवर. फलंदाज दिगंबर. नॉन स्ट्राईक पॉइंट वरती आपण जर पाहिलं तर हरीश अशी सलामीची जोडी. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज नाना गोंधळी. राईट आर्म ओव्हर द विकेट. अप्रतिम चेंडू, यावेळेस मात्र निघून जाईल चेंडू फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये, सीमा पार. सुंदर चौकार, अप्रतिम देखणा स्ट्रोक. धाबा मिळत आहेत या मात्र 4 आणि चौकाराने इथून मात्र अकाउंट आपलं ओपन केलं फलंदाज दिगंबर यांनी. अगदीच अनुभवाची आणि क्रिकेटची भली मोठी शिदोरी या खेळाडूकडे आहे. त्याच शिदोरीचा वापर करताना आपण पाहतोय. चौकाराच्या मदतीने अकाउंट ओपन होईल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली फलकावरती 4 या अंकावरती. 4 रन्स ऑन द बोर्ड. 4 धावा फलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. अकाउंट ओपन होईल. आतापर्यंत जर आपण पाहिलं क्षेत्ररक्षण जे आहे ते 30 सर्कल मध्ये आपण पाहतोय. पुढचा चेंडू यावेळेस मात्र निघून जाईल चेंडू सीमापार. षटकाराकरिता 6 धावा. पॉवरफुल स्ट्रोक. 6 धावांच्या मदतीनं धावफलक पुढे सरकताना 10 या अंकावरती धावफलक आपण पाहू शकता. 10 रन्स ऑन द बोर्ड. 10 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली 10 या अंकावरती. आतापर्यंत जर आपण पाहिलं एक चांगली सुरुवात पाहायला मिळते. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं चिप केलं गेलं चेंडूला काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. एकच धाव आणि थोडीशी हुलकावणी दिली जाते की काय फलंदाजाच्या माध्यमातून. 1 धाव जोडली जाईल. एका धावाच्या मदतीने 11 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना 11 रन्स ऑन द बोर्ड. 11 धावा फलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. आता मात्र स्ट्राईक वरती आपण पाहतो फलंदाज हरीश. बॅटिंग स्टान्स वरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र पुढे सरसावत चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क मात्र झालेला नाहीये. अगदीच जर आपण पाहिलं महत्वाची विशेष बाब ती म्हणजे चेंडू थोडासा खाली राहिलाय आणि निश्चितच निघून गेलाय चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती. पुढे सरसावत चेंडूला लॉफ्ट केलं गेलंय. क्षेत्ररक्षक आहे आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर पंचांचा काय इशारा येईल हे मात्र पाहणं महत्वाचं आहे. इट्स नो बॉल. बघा, यापूर्वीच आम्ही सांगितलं होतं कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू उपलब्ध नाहीये. ऑनफिल्ड पंच जे काही निर्णय देतील तो निर्णय मात्र अंतिम असणार आहे याची आपण नोंद घ्या. दोन्ही पंच आपापसामध्ये चर्चा करतायत आणि पंच आपल्या जागेवरती येतील आणि जो काही निर्णय असेल तो मात्र आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल.
तर त्यांचं सुरेशजी घेत इट्स अ बॉल. यस, निर्णय अंतिम असणार आहे. तर धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 13 या अंकावरती. यावेळेस मात्र अप्रतिम देखणा स्ट्रोक, निघून जाईल चेंडू कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामधून सीमा पार, सुंदर चौकार. धावा मिळतात त्या 4. या चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकताना आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये फलकावरती 17 या अंकावरती. एक षटकाच्या अखेरनंतर धावसंख्या 17 धावा जोडण्यामध्ये यश आलंय जर्मन टेंबोली संघाच्या फलंदाजांना. गोलंदाज गुरुनाथ यांची आता मात्र निवड करण्यात आलेली आहे गोलंदाजी करण्याकरता. षटक क्रमांक 2 षटक क्रमांक 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. धावा एक षटकाच्या अखेरनंतर 17 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे जर आपण पाहिलं तर या षटकांती जी सुरुवात महत्वाची होती ती सुरुवात पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि अतिशय दमदार सुरुवात पाहायला मिळते जर्मन टेंबोली संघाच्या फलंदाजांकडून. गोलंदाज गुरुनाथ बॉलिंग मार्क वरती आपण पाहू शकता राईट आर्म वरती विकेटचा मारा आहे. यावेळेस मात्र पुढे सरसावत चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, निघून जाईल चेंडू ठीक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूच्या अखेरनंतर 17 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 17 रन्स ऑन दी बोर्ड. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मात्र पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेलाय फर्स्ट स्लिप मध्ये. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 18 या अंकावरती जाऊन पोहोचताना महत्वाची विशेष बाब म्हणजे जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये कमबॅक होणं महत्वाचं आहे आणि तीच अपेक्षा केली जाते अमर कासने संघाचा गोलंदाज गुरुनाथ यांच्या माध्यमातून. पण तितकं आव्हान सोपं नाहीये. फलंदाज दिगंबर आणि हरेश हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस मात्र बॅटच्या आतली कडा, चेंडू ट्रॅव्हल होईल फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. फुटबॉलचा खेळ काहीसा पाहायला मिळतोय. पायाने चेंडूला हलवलं गेलंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, धोकादायक ठरू शकतो पण मात्र नाही. चूक घडली आहे, चुकीला माफी नाही. धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती एका धावेच्या मदतीनं 19 या अंकावरती. फलंदाज दिगंबर ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपन्न झालेला आहे. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. पुढे सरसावत यावेळेस मात्र जोरदार प्रहार केलाय. गोड आवाज जरूर ऐकायला मिळेल. तत्पूर्वी चेंडू सीमा पार होईल. धावा मिळतात ते 4. अगदीच या चौकाराचा बोनस वाटप झालाय असंच म्हणावं लागेल, कारण की जिथे एकच धाव होती तिथून मात्र जर आपण पाहिलं तर अतिरिक्त 3 धावांचा बोनस इथून मात्र दिला गेलेला आहे. अगदी जर आपण पाहिलं धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती 23 या अंकावरती. आणि महत्वाची बाब जर आपण पाहिली तर अगदीच आपल्या सहकाऱ्यांवरती नाराज होत आहेत भगवानजी बहिर, कारण की त्याचे समोर दर्जाचं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळत आहे. महत्वाची गोष्ट ती म्हणजे क्षेत्ररक्षणाचा दर्जा तुमचा चांगला असेल तर मात्र धावा रोखण्यामध्ये जरूर यश मिळू शकतं विपक्षी संघाला, पण इथून मात्र धावांची लयलूट पाहायला मिळते. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. धावसंख्या जोडली गेली फलकावरती 23 या अंकावरती धावफलक पाहतोय. पुढे सरसावत पुन्हा एकदा ते क्षेत्र निवडलं गेलंय.
काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल झालाय. आता मात्र जर आपण पाहिलं तर एकच धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 24 या अंकावरती. 24 रन्स ऑन द बोर्ड ऑन द अप धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चेंडूचा खेळ झाला तो आतापर्यंत 5. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस मात्र अप्रतिम गोलंदाजी. षटक समाप्तीचा इशारा येईल आणि 2 षटकाच्या अखेरनंतर या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 24 धावा या फलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कश्मकश द्वंद्व युद्ध मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एकंदर गोष्टींचा जर आपण विचार केला तर 24 धावा फलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत 2 षटकाच्या अखेरनंतर. आणि महत्वाची गोष्ट जर आपण पाहिली या षटकामध्ये एकूण 7 धावा खर्च केल्या गेलेल्या आहेत. पहिला आणि शेवटचा चेंडू निर्धाव हाताळला गेलाय. गोलंदाज सुभाष बॉलिंग मार्क वरती सज्ज होत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होत आहेत. गोलंदाज सुभाष 10 ते 15 पावलांचा लॉंग रनअप आहे. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर अजूनही कोणत्याही एका फलंदाजाला बाद करण्यामध्ये अजूनही यश आलेलं नाहीये अमर कासले संघाच्या खेळाडूंना. यावेळेस मात्र फटका फसला, निघून जाईल चेंडू. इथून मात्र एका धावेकरता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? आणि धावचीची संधी आहे. पुन्हा एकदा चेंडू गॅदर करण्यामध्ये थोडासा उशीर आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद. 1 धाव जोडली जाईल आणि अधिक दुसरी धाव घेण्याकरता फलंदाज बाद होताना 25 धावा फलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. फलंदाज हरेश तंबूच्या आश्रयाला डगआउटच्या आश्रयाला जाऊन पोहोचताना एकंदर विचार जर आपण केला तर 7 धावांची इनिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 7 चेंडूचा सामना केलेला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता सज्ज होईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं फलंदाज मुकेश फलंदाजी करता मार्गस्थ होताना 25 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. अगदीच जर आपण पाहिलं जे पाण्याचा थेंब मोलाचा असतो तशीच एक गोष्ट इथून मात्र पाहायला मिळते म्हणजे प्रत्येक धाव मोलाची आहे. या मैदानावरती जर आपण विचार केला तर हिरवळीने आच्छादलेलं हे मैदान आहे आणि जी हिरवळ पसरलेली आहे त्यामुळे चेंडू सीमापार जेव्हा आपण होताना पाहतोय जो चौकाराकरिता जातो तेव्हा मात्र त्याला वेग हा अधिक असावा लागतो. पण कधी कधी अलॉंग दी कार्पेट जेव्हा चेंडू निघून जातो तेव्हा मात्र चेंडू काहीसा गती कमी होते, थांबतो चेंडू. यावेळेस मात्र ठोकला गेलाय. षटकार की झेल आणि इथून मात्र झेल पकडला जाईल. उंची जास्त लांबी कमी आणि मिड विकेटच्या रिजन मध्ये झेल पकडला जातोय. धावसंख्या आहे फलकावरती फक्त आणि फक्त 25 या अंकावरती धावफलक आहे. आणि आतापर्यंत जर आपण विचार केला तर गोलंदाज सुभाष आणि गोलंदाज गुरुनाथ याने अमर कासने संघाच्या खेळाडूंना एक चांगलीशी इथून मात्र कमबॅक मिळवून दिले. कारण की पहिल्या षटकामध्ये 17 धावा जोडल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये धावांचा ओघ कुठेतरी कमी झाला आणि तो ओघ कुठेतरी कमी झाल्यामुळे इथून मात्र ही धावसंख्येला संथ गतीचा खेळ इथून मात्र या तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा पाहायला मिळतोय. एक महत्वाची विकेट जरूर मिळालेली आहे आणि अगदीच जर आपण पाहिलं तर बाद झालेला फलंदाज आपण पाहतोय. फलंदाज दिगंबर यांच्या बॅटमधनं 2 चौकार आणि 1 षटकार पाहायला मिळाले. 16 धावांची इनिंग आपण पाहिली. गोलंदाज सुभाष तयार. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. लेग बाईटचा इशारा करतात पंच सुरेश जिघत आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 26 या अंकावरती. 26 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ धावसंख्या जोडली गेलेली. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. अजूनही या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती.
यावेळेस मात्र लाभ केलं, झेल घेण्याची संधी, पण संधी ही गेली आणि चेंडू सीमा पारही गेला. तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती राहिलं धुपाटणं, अशी एक म्हण आहे. आणि तीच घटना इथून मात्र घडलेली मैदानाच्या आतमध्ये. 30 धावा फलकावरती जोडल्या जातात या चौकाराच्या मदतीनं आणि 4 धावांचा बोनस दिला गेलाय, अधिक फलंदाजाला जीवनदान. म्हणजे 2 गोष्टी या एका चेंडूवरती घडल्या. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल. फलंदाज मुकेश बॅटिंग स्टँड वरती आपण पाहू शकता. यावेळेस मात्र स्लॉक केलं गेलंय आणि मोर उमटते ती षटकाराची, ठोकल्या गेल्या त्या धावा 6. अप्रतिम देखणा फटका इथून मात्र पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली फलकावरती 36 या अंकावरती, 36 रन्स ऑन द बोर्ड. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल तो गोरसई आणि पायगाव, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करता आपण तोही द्यायचा आहे. गोलंदाज तयार, गोलंदाज सुभाष बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. यावेळेस मात्र स्लॉक स्वीप करण्याचा पुनश्च एकदा प्रयत्न, चेंडू निघून गेला मिड विकेट क्षेत्रामध्ये. एकच धाव जोडली जाईल, 1 पेक्षा अधिक 1 मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल. फलकावरती जर आपण धावा पाहिल्या त्या म्हणजे एकंदर 37 धावा. $37 रन्स ऑन द बोर्ड. गोरसई संघाचे संघनायक आणि पायगाव संघाचे संघनायक नाणेफेकी करता आपण त्वरित द्यायचं आहे विना विलंब. गोलंदाजीची जबाबदारी कोणत्या गोलंदाजावरती आता मात्र दिली जाईल हे मात्र पाहणं महत्वाचं असणार आहे. धावसंख्या जर आपण पाहिली फलकावरती 37 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. 37 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज नाव सुतार बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज मुकेश ऑन स्ट्राइक. चला स्पीडअप करा प्लीज, वेळ मात्र अतिरिक्त खर्च घातलेला आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. दूरवर पसरलेले क्षेत्ररक्षण आहे. चेंडू गणिक क्षेत्ररक्षण इथून मात्र ज्या पद्धतीने सजवले गेलंय अगदीच पुढच्या इनिंग मध्ये महत्वपूर्ण फलंदाजी सुद्धा कास्टे संघाची आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र लाभ केलंय, चेंडू खाली क्षेत्ररक्षकाने पुन्हा एकदा 1-2 का 4. 4 धावा जोडल्या जातील. चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचतीये फलकावरती 41 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. आणि पुन्हा एकदा तीच घटना घडते, तेलही गेले, तूपही गेले, हाती राहिले धुपाटणे. आणि या चौकाराच्या मदतीने अतिरिक्त धावांचा जर आपण विचार केला एकंदर 12 धावा या अतिरिक्त स्वरूपामध्ये इथून मात्र जोडल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या चौकाराच्या मदतीने 41 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना गोलंदाज तयार. इथून मात्र फुलटॉस चेंडू आणि फुल टोल वसूल केलाय. नॉट अ स्विच हिट, इट्स अ स्वीट हिट. 4 धावा जोडल्या जातील. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 45 या अंकावरती. गोरसई आणि पायगाव दोन्ही संघाचे संघनायक टॉस करता आपण त्वरित या. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. बघूया या मैदानावरची तिसरी हॅट्रिक पाहायला मिळेल का. फलंदाज मुकेश याला फलंदाजी करताना आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, निघून जाईल चेंडू गली रिजन मधून ट्रॅव्हल होताना थर्डमॅन क्षेत्रामध्ये ढोंडो रे साजना. धावा मिळत आहेत त्या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 47 या अंकावरती.
गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मात्र स्विच इट करण्याचा प्रयत्न. बसायला सांग. हा यावेळेस मात्र लॉक केला चेंडूला. निघून जाईल चेंडू. झेल बाद होताना आपण पाहतोय आणि अगदीच अप्रतिम झेल पकडला गेला सीमारेषेला लगत. आणि इथून जर आपण पाहिलं तर जिंकण्याकरता 48 धावांचं लक्ष असेल. 48 रन्स टू विन. शेवटच्या क्षणापर्यंत आपली नजर कायम ठेवली आणि ती नजर कायम असल्यामुळे इथून मात्र झेल पकडला गेलाय. 48 धावांचं भलं मोठं लक्ष आहे. वळूया नाणेफेकीकडे. गोरसाई संघाचे संघनायक आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. तर नाणेफेक जिंकलेली आहे ती पायगाव संघाने आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. धाडसी निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. नाव आहे न्यू मिलन क्रिकेट संघ पायगाव. गोरसाई संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलं गेलंय.
फलंदाज नारायणजी पाटील आपण पाहतोय आणि नॉन स्ट्राईक एंड वरती जर आपण पाहिलं नानू सुतार अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती आपण जर पाहिलं तर गोलंदाज सुरेश बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला तर सामन्याला सुरुवात होईल. गेम ऑन. धावांचं लक्ष भलं मोठं आहे. 48 धावांचं 4 षटकांमध्ये 48 धावा. गोलंदाज तयार. पहिला चेंडू पुढे सरसावा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि स्ट्रॅटेजी जर आपण पाहिली तर महत्वाची गोष्ट इथून मात्र पाहायला मिळते ती म्हणजे नेहमीच नारायण पाटील सर एक हुलकावणी देत असतात. धाव घेण्याची निश्चितच त्यांना घाई असते. त्यानंतर जर आपण पाहिलं सरवलीपाडा संघाकडून साईनाथ असे काही ठराविक खेळाडू आहेत की ज्यांना धाव घेण्याची अतिशय घाई असते पण आपला बचाव सुद्धा ते तितक्याच वेगाने करतात. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र पुढे सरसावा ड्राईव्ह केला. चेंडूला कव्हरच्या क्षेत्रामध्ये एकच धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 1 या अंकावरती. आणि अगदी शेवटच्या चेंडूवरती जर आपण पाहिलं नारायण पाटील सरांनी अप्रतिम झेल इथून मात्र हा कॅरी केला होता. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज सुरेश. फ्रंट लाईन गोलंदाज आहे जर्मन टेंबोली संघाकडून. यावेळेस मात्र बॅकलिपचा चांगला वापर. ड्राईव्ह केला चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये 1 धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. 2 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. आणि अगदीच जर पाहिलं महत्वाची बाब आणि विशेष बाब जर आपण पाहिली ती म्हणजे फलंदाजी करताना तुमचे एफर्ट महत्वाचे असतात. तितक्याच महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र पुढे सरसावा चेंडूला ड्राईव्ह केलाय. अप्रतिम देखणा स्ट्रोक. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका आणि चौकार जोडला जाईल. 4 धावांच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 या अंकावर. अगदीच जर आपण पाहिलं तर फटका ज्या पद्धतीने सजवला गेला होता त्याकरता फुटवर्क आपल्याला पाहायला मिळालं. दुसरी गोष्ट जर आपण पाहिली ती म्हणजे एकाग्रता पाहायला मिळाली आणि एफर्ट. या 3ही गोष्टी या फटक्यावरती पाहायला मिळाल्या. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र पुढे सरसावत पुन्हा एकदा ते क्षेत्र निवडलं गेलंय. एकच धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचताना फलकावरती 7 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. 7 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या फलकावरती जोडली जाईल. आतापर्यंत जर आपण पाहिलं बेसिक्स गोष्टी क्रिकेटमध्ये महत्वाच्या काय त्या म्हणजे एकेरी दुहेरी धावा. आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा मात्र फुलटॉस चेंडू असतील तेव्हा मात्र फुलटोल वसूल करणं हे मात्र फलंदाजाच्या हातामध्ये असतं. यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. निघून जाईल चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू गणिक. जर महत्वाची गोष्ट आपण पाहिली तर या षटकाची अखेर झालेली आहे आणि 7 धावा जोडल्या गेल्यात. नेट टू नेट फाईट करता जर आपण पाहिलं तर अपेक्षित धावगती जर 15 धावा पाहायला मिळाल्या असत्या तर मात्र एक चांगला पाठलाग या पहिल्या षटकाच्या अखेरनंतर पाहायला मिळाला असता. पण 7 धावा जोडण्यामध्ये यश आलंय. अगदीच जर आपण पाहिलं तर 7 धावा 1 षटकाच्या अखेरनंतर. आणि अगदीच जर आपण पाहिलं घोडसई संघाचं नाव आम्ही काही वेळेपूर्वी पुकारत होतो आणि इथले बाजूचे एक प्रेक्षक आमच्या जवळ आले आणि त्यांनी मात्र सांगितलं हे भावेश पवारचं गाव का. म्हणजे ऑल इंडिया आणि टेनिस क्रिकेट विश्वातला हा एक अनोखा हिरा आणि त्याचं मिळालेली टेनिस क्रिकेट विश्वातली ही प्रसिद्धी आजही या दमनच्या भूमीवरती आपल्याला पाहायला मिळते. घोडसई गौरव भावेश पवार आपण पाहू शकता. त्याचं नाव सुद्धा जय बजरंग 40+ घोडसई या संघाच्या टी शर्ट्स वरती त्याच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप करण्यात आलेले आहेत.
दमन दौऱ्याकरता. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती दिगंबर पाटील. यावेळेस मात्र फसवा चेंडू, अप्रतिम गोलंदाजी. पुढे सरसावत चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, पण मात्र आपलं नियंत्रण, बॉडी बॅलन्स महत्वाचा ठेवला आणि त्या कारणास्तव फलंदाज सुरक्षित राहतोय. यष्टी रक्षक अगदी चुस्त मुस्तैद आपण पाहतोय, तैनात होता बेस्ट स्ट्रिप करण्याकरता, पण मात्र त्याहूनही चांगली जर आपण पाहिली तर नियंत्रण महत्वाचं आहे. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलं चेंडूला, पुढे सरसावत चेंडू मात्र निघून गेलाय. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये एकच धाव, एक पेक्षा अधिक एक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 8 या अंकावरती. 8 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या फलकावरती जोडली जाईल. उन्हाचा तडाखा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू आणि अगदीच भिवंडी तालुक्याचा आपलं जर प्रसिद्धी पाहिली तर अगदीच टेनिस क्रिकेट मध्ये जे हिरे आपण पाहतोय त्यांची सुद्धा इथे प्रसिद्धी भरपूर खेळाडूंची आपल्याला पाहायला मिळते. जसुद्दीन, बिलाल, इवन पवन, भावेश पवार, अनेक असे खेळाडू आहेत. अगदीच जर आपण पाहिलं ते प्रसिद्धीच्या झोतामध्ये आहेत आणि चांगलं क्रिकेट आपलं खेळत आहेत. यावेळेस मात्र विकेटचं पतन होताना आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज शरद फलंदाजी करता आलेले आहेत. गोरसे आणि पायगाव या दोन संघादरम्यान आपल्याला पुढचा सामना पाहायला मिळेल आणि त्यानंतर मात्र अमर कासने आणि ओम साई पिसे या संघादरम्यान एक चौथा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेस मात्र अप्रतिम गोलंदाजी, व्हेरिएशन चांगलं आहे, वैविध्यता चांगली आहे. अगदीच जर टप्पा पडल्यानंतर जर चेंडू पाहिला तर झपकन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातो आणि अगदीच फलंदाजाला मात्र फक्त मुभा असते ती बॅट फिरवण्याची, पण ती ही उशिराने फिरताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र अगदीच बाहेर चेंडू निघून गेलाय. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. अवांतर धावेच्या मदतीने जर अगदीच आपण पाहिलं महत्वाचं गोष्ट इथून मात्र पाहायला मिळते ती म्हणजे अगदीच धावांची लयलूट होताना मात्र दिसत नाहीये. थँक्यू सो मच. दरम्यान इद्रिस शेख यांच्या वतीने या आपल्या दौऱ्याकरता आणि सर्व संघांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे इद्रिस शेख हे भावेश पवार यांच्या सोबत सुद्धा खेळलेले आहेत. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. बहारे आएंगे फूल खिलते रहेंगे, जिंदगी रही तो फिर मिलते रहेंगे. नेक्स्ट डे फ्रायडे फायनल मॅच खेळलाय. ओळूया पुन्हा एकदा मॅच कडे. यावेळेस मात्र हुक केलाय चेंडूला, निघून जाईल चेंडू फायनल लेगच्या क्षेत्रामध्ये. षटकारा करिता मिळतील या 6 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचले षटकाराच्या मदतीने 15 या अंकावरती धावफलक आपण पाहतो 2 षटकाच्या अखेर नंतर. गोलंदाज दिगंबर यांचा जर आपण विचार केला तर अगदीच महत्वपूर्ण विशेष बाब म्हणजे 8 धावा खर्च केल्यात दिगंबर यांच्या माध्यमातून. एक चांगली गोलंदाजी इथून मात्र हाताळली जाते. थँक्यू इद्रिस शेख भाई. आणि क्या बात आहे, निश्चितच सर्वांना विनंती असेल या टाळ्या झाल्या पाहिजेत. मॅन ऑफ दिस सिरीज करता इद्रिस भाई शेख यांच्या वतीने टी शर्ट देण्यात येणार आहे. जरा टाळ्यांचा आवाज येऊ द्या तिकडे बसलेले प्रेक्षक. ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्याकरता आणि आपल्या संघटनेकरता. थँक्यू सो मच. निश्चितच इद्रिस भाई शेख आपण जे पटेल मैदान आहे त्या पटेल मैदानावरती आपण उपस्थित राहा. कदाचित फायनल मॅच सुद्धा त्याच मैदानावरती खेळली जाईल. इद्रिस भाई शेख यांच्या वतीने मॅन ऑफ द सिरीज करता टी शर्ट आहे. थँक्यू सो मच. गोलंदाज मुकेश बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा.
यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा येईल. फलंदाजापासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न असफल ठरताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 16 या अंकावरती आपण पाहतोय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र पुढे सरसावत, उंची जास्त लांबी कमी, झेल घेण्याचा प्रयत्न यशस्वी होताना फलंदाज बाद होताना आपण पाहतोय. नारायण पाटील सर, विकेटचं पतन. नवीन फलंदाज आता मात्र जर आपण पाहिलं, मरता क्या न करता फलंदाज भगवान भोईर फलंदाजी करता मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत आणि गरज होती अशा फलंदाजाची, एक अनुभवाची. तेच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आव्हान थोडंसं खडतर झालेलं आहे, कारण की 48 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर 16 धावा या जोडण्यात आलेल्या आहेत. म्हणजे अगदीच 32 धावांची अजूनही आवश्यकता आहे. उर्वरित चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय तो 11 चेंडू आणि 32 धावांची गरज. यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू, भन्नाट वेग, निघून जाईल चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलचं स्वरूप इथून मात्र पाहायला मिळत आहे. निर्धाव चेंडूच्या अखेरनंतर जर आपण पाहिलं तर 16 धावा फलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. 16 रन्स ऑन द बोर्ड. 16 धावा फलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवर. यावेळेस मात्र भन्नाट वेग, अगदीच जर आपण पाहिलं पावलांच्या मधून चेंडू वेगाने निघून जातोय. झपकन इथून मात्र चेंडू ठीक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावेल. अगदी चांगली गोलंदाजी आहे, कारण की या वेगापुढे जर तुमची फलंदाजी निष्प्रभ असेल तर मात्र अगदीच अडचणींचा सामना इथून मात्र करावा लागतोय. फलंदाज तयार, गोलंदाज तयार. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलं अखेरच्या क्षणी. इथून मात्र जोरदार प्रहार केला गेलाय. एकच धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 17 या अंकावरती. जिंकण्याकरता अजूनही 31 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय 2 फलंदाज खेळपट्टीवरती आहेत. फलंदाज शरद आणि भगवान जी भोईर. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र फुलरलेनचा चेंडू. एक टप्प्याच्या अखेर धावा मिळतील तर 4. नशिबाची साथ आहे आणि नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. मस्तक पे दस्तक. चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 21 या अंकावरती आणि जिंकण्याकरता आता मात्र 27 धावांची अजूनही गरज आहे. 7 चेंडू आणि 27 धावा. आतापर्यंत जर आपण पाहिलं 5 चेंडूची खेळी समाप्त झालेली आहे. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं 2 चेंडू निर्धाव, 1 चौकार आणि 1 एकेरी धाव आणि पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन. असं या षटकाचं पृथक्करण इथून मात्र हाताळलं गेलंय गोलंदाज मुकेश यांच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. घरंगळत चेंडू मात्र निघून जाईल. 1 पेक्षा अधिक 1 मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 22 या अंकावरती आणि जिंकण्याकरता अजूनही 6 चेंडू आणि 26 धावांचं भलं मोठं आव्हान आहे. 6 चेंडू आणि 26 धावा, एक भलं मोठं आव्हान इथून मात्र आपण पाहतोय अमर स्पोर्ट्स कासने या संघासमोर. सहा चेंडू 26 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. राईट आर्म वर द विकेटचा मारा हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाज
रुपेश यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा येईल. अगदी जाम ॲक्शन जर पाहिली तर वेगळी आहे आणि त्या कारणास्तव इथून मात्र जर पाहिलं तर जी टप्प्याची तपासणी इथून मात्र केली जाते पंच सुरेजी घरत यांच्या माध्यमातून. तर पंचांचा निर्णय मात्र अंतिम असेल. कोणत्याही प्रकारचं आपापसामध्ये चर्चा आपण करू नका. ऑन फील्ड अंपायर जे डिसिजन देत आहेत तो मात्र निर्णय सर्वांकरता महत्वाचा आहे. तर अगदीच क्रुशियल मोमेंट आहे. त्यामुळे इथून मात्र जो निर्णय आहे तो पंचांनी इथून मात्र तिसऱ्या पंचांची मागणी का केली, कारण की कोणत्याही संघावरती अन्याय होऊ नये हीच मात्र महत्वाची गोष्ट आहे, महत्वाची भूमिका आहे. तर पंच सुरेजी घरत यांनी सांगितलेलं आहे की हा चेंडू आता मात्र जर समीकरण आपण पाहिलं तर जिंकण्याकरता 19 धावांची अजूनही आवश्यकता आहे उर्वरित 5 चेंडूमध्ये. यावेळेस मात्र चेंडू निघून गेलाय. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 36 या अंकावरती.
आणि आता मात्र एक चेंडू आणि सामन्याचं समीकरण राहिलंय ते मात्र 12 धावांचं. एखादा वाईड किंवा नो चेंडू चौकार षटकार आला तर मात्र मॅच मध्ये रोमांचकता. आणि इथून जर पाहिलं तर एक धाव मिळेल पण धाव मात्र घेतली गेलेली नाहीये. फलंदाज स्ट्राईक वरती पोहोचण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. तर अशा रीतीने या मॅच मध्ये विजय प्राप्त केलाय जर्मन टेंबोली या संघाने. वेल डन, वेल प्लेड. टेंबोली संघ आसामने विजय होताना आपण पाहतोय. यापुढचा सामना जर आपण पाहिला तर घोरसई आणि पायगाव या दोन संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर एक गोष्टीचा आपण विचार केला तर नाणेफेक जिंकून एक धाडसी निर्णय तो म्हणजे फलंदाजी करण्याचा, तो पायगाव संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याकरता आमंत्रित केलंय ते मात्र जय बजरंग घोरसई या संघाला.
चला तर वळूया आपण सामन्याकडे. आणि पायगाव संघ फलंदाज आपण मैदानामध्ये पाठवायचे आहेत. विनंती असेल, फलंदाज पाठवायचे आहेत विना विलंब.